मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पत्रिकेमध्ये 12 स्थानं असतात. आता 12 स्थानं काय त्याचं मीनिंग काय आहे ते आपण बघू. तर मधले जे 4 चौकोन असतात पत्रिकेचे त्याच्या सर्वात वरच्या चौकोनाला प्रथम स्थान असं म्हणतात. त्यावरून एखाद्या व्यक्तीचा मूर्ती आणि उदय म्हणजे तो व्यक्ती स्वतः कसा आहे. आता हे स्थान कुठून येतं तर तुमच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जे नक्षत्र असेल आणि जी रास असेल ते तिथे मांडतात पहिल्या स्थानात. ती व्यक्ती स्वतः आहे आणि ती रास आहे ती व्यक्ती स्वतः आहे. तिथून मूर्ती आणि उदय बघतात व्यक्तीचा. त्यानंतर दुसरं स्थान त्रिकोण असतं. क्लॉकवाईज मोजायचं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. तर दुसऱ्या स्थानामध्ये धन, कुटुंब या गोष्टींचा विचार केलेला आहे. तिसरं स्थान परत त्रिकोण असतं. त्याच्यामध्ये पराक्रम, त्यानंतर लहान भावंड याचा विचार त्या स्थानावरून करतात. चौथं स्थान हे परत केंद्रामध्ये येतं चौकोन. तर तिथे सुख, माता, वाहन यांचा विचार चौथ्या स्थानावरून करतात. पाचवं स्थान परत त्रिकोण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो. तर पाचव्या स्थानामधून पुत्र, मन आणि जनता म्हणजे जनतेमध्ये तुमचा एकंदर कसा सन्मान असेल हे बघतात. सहाव्या स्थानामध्ये रोग, ऋण, शत्रू, नोकरीचं वातावरण कसं असेल. सहावं स्थान परत त्रिकोण आहे. मागच्या व्हिडिओत शिकलो होतो. सातवं स्थान केंद्रामध्ये येतं चौकोन. तर इथून पत्नी, पार्टनर, त्यानंतर पार्टनर, उद्योग, व्यवसायांचा विचार करतात. काम वासनेचा पण विचार करतात. आठवं स्थान आहे ते परत आयु, गुप्तधन यासाठी आठव्या स्थानाचा विचार करतात. त्यानंतर नववं स्थान जे आहे ते भाग्याचा विचार करतात. धर्म व्यक्तीचा कसा असेल, धार्मिक व्यक्ती ते 9व्या स्थानावरून करतं. दूरवरच्या यात्रा यांचा पण विचार 9व्या स्थानावरून करतात. 10वं स्थान परत केंद्रात येतं चौकोन क्लॉकवाईज मोजल्यावर. तर 10व्या स्थानामध्ये नोकरीचा विचार करतात. नोकरी, पिता आणि एकंदर व्यक्तीचं कर्म कसं असेल. विचार अनेकांचे चांगले असतात पण कर्म सुद्धा खराब असू शकतात. तर कर्म कसं असेल हे 10व्या स्थानावरून कळतं. 11वं स्थान हे लाभस्थान आहे. तिथे कुठलाही ग्रह असेल तर तो लाभ किंवा ब्रह्मदेवाने काय तुम्हाला शिदोरी देऊन पाठवलं आहे ते कळतं 11व्या स्थानावरून. आणि 12वं स्थान हे मृत्यू, कैद आणि खर्चाचं स्थान आहे. तो व्यक्ती खर्चिक आहे काय आहे ते या स्थानावरून कळतं. आणि विदेशाचं पण स्थान आहे म्हणजे विदेशात जाण्याच्या संधी मिळतील की नाही हे या स्थानावरून बघतात. ह्या 12 स्थानांची आपण माहिती मिळवली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रहांची माहिती मिळवू. थँक्यू.